तुम्ही कुठे गेले आता इकडे नेमके? आता चितखडा पाहिला आलो. म्हणजे इकडे चितखडा आहे का? हा. अरे बा, मग तर खतरच विषय नाही विषय. पुरी माहिती देणार गाईड म्हणून असं ओळखलं जाणार चेतन नामदेव सांगळे हे पोरं इथली माहिती देणार आहे आपल्याला. हा का? हा मग बरेच इडले चांगलीच माहिती ना काय? हा. म्हणजे इथं चितखडा म्हणजे काय भानगडी नेमकी? इथं सतीनं नवस केला. हा मला जर मूळ बाळ जर झाला हा. तर मग मी लाकडाची बैलगाडी करून आणि इथून उतरवलं म्हणजे. लाकडाची होती का ओरिजिनल होती? ओरिजिनल लाकडाची बैलगाडी होती. हा मग तेच म्हणतो, म्हणजे पहिली लाकडी गाडी होती बस. लाकडी बैलगाडी होती. हा बरोबर आहे. असा विषय खतरनाक. पहा बुवा, आता खतरनाक विषय म्हणजे चितकड्याकडे बरं का आपले भाई. देवीनं मूळ बाळ दिला. हम्म. मग ठरल्याप्रमाणे तिचा नवरा बायको पोरं घेऊन आले. हा हा तिचा नवरा त्याच्या घरच्या मालकाने बसले नाही मग कुवाडीत. हा. मग जो काम सालदार होता तो सालदार आणि ती नोकराने बसले. हा इथून उतरवली होती तर बैलाच्या कॅसल सुद्धा धक्का लागला नव्हता. नाही का? आणि मग ते मालकाचं काय झालं नेमकं? मालकाचं काय तिने बहीण मानली होती. नाही 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 नाही, समजा ते बाईचा मालक जो होता ते घाबरले. तो म्हणे शक्य नाही म्हणे एवढं गाडी बैल उतरणं म्हणजे जीवाला धोका आहे म्हणे. मग त्याचं काय झालं नेमकं? मग तो काय ते आले नाही मग. नाही का? हा मग आता ते आले नाही म्हणजे त्याची एक शीळ झाली म्हणते ना. हा मग ते शीळ म्हणजे हा इकडचा विषय बरं का? हा आता इकडचा हा विषय शिळीचा विषय म्हणजे जो उतरला नवरा घाबरला म्हणजे ते फक्त भाऊ मानेल बहिणी ते जोग जण चितकडा खेळले, पण त्यांना काही धाका नाही लागला. नवरा उतरल्यानंतर दगड झाला म्हणजे असं इथं देवीचं म्हणणं नाही.